खासदार बारणेंनी तक्रार केली आणि सीपींनी चौकशी लावली। पोलिसांची हप्ते वसुली शेकणार की क्लीन चिट मिळणार? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही, उलट तक्रारदाराला मानसिक त्रास दिला जातो, अशी लेखी तक्रार स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी काल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त सीपी विनयकुमार चौबे यांच्याकडे करत कारवाईची मागणी केली होती। तसेच वाकड, हिंजवडी, काळेवाडी, सांगवी पोलीस ठाण्यात हप्तेखोरी सुरू असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला होता। त्याबाबत आपला आवाजने कालच प्रथम बातमी दिली, त्याची लगेच दखल घेत सीपींनी या संदर्भात आज चौकशी लावली। कारवाई केली नाही तर आक्रमक भूमिका घेत आंदोलन करावे लागेल असा इशारा खासदार बारणेंनी काल दिला होता। सत्ताधारी खासदारांनीच गंभीर तक्रार खात्याविषयी केल्याने आयुक्त चौबेंना त्याची नक्कीच दखल घ्यावी लागणार आहे। त्यामुळे ते काय कारवाई करणार अशी विचारणा आपला आवाजने बातमीत केली होती। ती लगेच खरी ठरली, कारण चौबेंनी चौकशी लावली आहे। ती स्थानिक पोलीस उपायुक्तांना करण्यात सांगितले असल्याचं त्यांनी आपला आवाजला आज सांगितलं। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असे ते म्हणाले। या हप्तेखोरीत वरिष्ठांचाही सहभाग असल्याची तक्रार बारणेंनी केली होती। त्यामुळे डीसीपींची चौकशी निष्पक्ष होईल का अशी विचारणा केली असता डीसीपींवर विश्वास दाखवणे गरजेचे आहे असे सांगत त्यात काही काळेबेरं दिसलं तर अतिरिक्त आयुक्त वा सह आयुक्तांकडे हा तपास सोपवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पोलिसांच्या हप्तेखोरीच्या आरोपावरील ही चौकशी त्यांच्यावर शेकते की त्यातून त्याला क्लीन चिट मिळते याकडे आता लक्ष लागलंय। शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गैरप्रकार सुरू असून तेथे सर्वसामान्यांना तक्रारीसाठी बसवून ठेवले जाते, मानसिक त्रास दिला जातो असा आरोप खासदार बारणेंनी सीपींना दिलेल्या पत्रात केला होता। सरकारवरील जनतेचा विश्वास उडू देऊ नका असे खडे बोल त्यांनी सुनावले होते। पोलिसांना फक्त जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणात रस असून त्यांना सर्वसामान्यांच्या समस्यांशी काही देणे घेणे नाही असा आरोप त्यांनी केला होता। हे पोलीस आयुक्तालयाला शोभा देणारे नाही असे कान त्यांनी टोचले होते। राज्यातील जनतेने प्रचंड बहुमतास महायुती सरकारवर दाखवलेला विश्वास कमी होईल असे वर्तन करू नये असे अपेक्षेवजा आवाहन त्यांनी शहर पोलिसांना केले होते। खासदार बारणेंच्या तक्रारीनंतर पोलिसांची हप्तेखोरी थांबेल असे वाटते का आणि त्यावरील चौकशीत पोलीस दोषी आढळतील का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।